कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी माहेगाव देशमुख कोळगाव थडी व परिसरात 13 ऑगस्टच्या रात्रीचे 14 ऑगस्टच्या पहाटेच्या सुमारास एकाच वेळी 4 ठिकाणी चोरी झाल्याची घटना समोर आली आहे। चोरट्यांनी सोन्याचे दागिने, रोख रक्कम व कागदपत्रे लंपास केली असून एका घटनेत महिलेच्या मानेवर दुखापत झाल्याची माहिती आहे। माहेगाव देशमुख येथील संतोष जाधव यांच्या घरात चोरी सुरू असताना त्यांच्या पत्नी जाग्या झाल्या। त्यांनी आरडाओरड केल्याने चोरट्याने त्यांच्या गळ्यातील मंगलसूत्र ओढल्याने मानेवर जखम झाली। त्यानंतर चोरटा मंगलसूत्राचा काही भाग घेऊन पसार झाला। कोळपेवाडी येथील नामदेव राजबा कोळपे यांच्या घरातून रोख रक्कम व दागिने चोरीला गेल्याची माहिती असून त्यांच्या लहान नातीच्या कानातील दागिने काढण्याचाही प्रयत्न झाल्याचे सांगण्यात येते। तसेच माहेगाव देशमुख शिवारातील राजळे यांच्या घरात कोळगाव थडी येथील वैशाली जनार्दन निंबाळकर यांच्या घरातही चोरी झाली। निंबाळकर यांच्या घरातून सोन्याचे दागिने व 50,000 रुपये रोखीसह एकूण 1,14,000 रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे। विशेष म्हणजे चोरी झालेल्या परिसरातील काही मोटारसायकलींचे प्लग काढून ठेवल्याचेही आढळले। त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। घटनेची माहिती मिळताच कोपरगाव तालुका पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून तपास सुरू केला आहे। या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चोरट्यांचा शोध सुरू आहे। बातमी तुमची प्राधान्य आमचं। प्राधान्य न्यूज साठी प्रमोद पवार, कोपरगाव। मी संतोष गंगाधर जाधव आणि माझी पत्नी सविता संतोष जाधव। आम्ही या घरामध्ये शेजारी आम्ही समोर झापात झोपलेलो होतो। तर रात्री 2:45च्या आसपास चोर आले आणि एकच होता। तर मांडणीवरचे डबे उचकले, काही डबे बाहेर आणले, उचकपाचक केली, एक मोठा डबा पसार केला। त्याच्यानंतर त्याच्यात फळीवर परत ते डबे काढायला गेले। त्याच्यातून एक डबा पडला, डबा पडली का वाटी पडली, तो आवाज झाला आणि त्याच्यामुळं ही माझी मिसेस जागी झाली। म्हणून ती त्याच्याकडे बघायला लागली। तो तिच्याकडे बघायला लागला, 2-4 सेकंदाचा अवधी गेला तेवढ्यात आणि तो तिच्याकडे आला आणि आल्यानंतर तिच्या गळ्याला हात लावला। गळ्याला हात लावल्यानंतर ती लगेच हात चोरायची म्हणून ती ओरडायला लागली। लगेच तिला आवाज निघाला, ती भो भो अशी पद्धतीने आवाज काढायची। कशा पद्धतीने आवाज काय निघाला तो तिलाच माहिती। पण मला जाग आली, जाग आल्यानंतर मला वाटलं माझा मुलगाच आला काय कोणी तिकडं आणि हिला स्वप्न पडलं की काय, अशा याच्यात मी त्या भ्रमात होतो मी। मग ती म्हणे चोर चोर, मग तो पळाला आणि इथून पाठीमागून तो पसार झाला। आणि याच्या अगोदर बी घटना घडलेली आहे, आमची जाधव कुटुंबातच घडली। त्याला 2-1 महिन्याचा अवधी झाला असेल, त्याचा पण तपास अजून काय लागलेला नाही। त्यावेळेस त्यांचं सोनं गेलं। पोलीस प्रशासनाला आम्ही ज्यावेळेस फोन केला तर पोलीस प्रशासनाची गाडी ती लवकर यायला पाहिजे, ते लवकर वेळेवर काय आली नाही, ती बऱ्याच वेळाने आली। त्यांना पण इतर लोकांनी फोन केले, कारण बाकी ठिकाणी घटना घडल्या त्या आता सकाळी आम्हाला समजलं। आणि त्यामुळं मग त्यांचं पण त्यांना इकडं फोन तिकडं फोन सारखे फोन चालू असतील। मग ते आल्यानंतर त्यांनी बघितलं, इथं पाहिलं, फोटो बिटो घेतले आणि ते म्हणे पंचनामा वगैरे तुम्ही करून टाका। आमच्या इकडं रात्री 2:45 वाजता चोर आलेले होते। ते त्यांनी आमच्यावाल्या 2 रूमच्या कड्या लावल्या आणि आई वडील त्या रूम मध्ये होते। त्या रूम मध्ये घुसले आणि खिशात काही थोडेसे पैसे होते ते काढून नेले आणि एक माझ्यावाली पुतणी आहे, तिच्यावाल्या कानाला काही लावल्यानंतर ते टोचल्यानंतर ती ओरडून उठली आणि त्याच्यानंतर ते पळाले। आमच्या गाड्यांचे प्लग वगैरे साईडला काढून फेकलेले आणि ते पळून गेलेले। आमच्याकडून अशी मागणी गतीने संरक्षण द्यावं आम्हाला, कारण रात्री कधी येते आमचे लहान मुलं वगैरे कोणाला लागलं वगैरे कोणी हाणलं तर जास्त होऊ शकतं।